क्रिकेटच्या जगतात काही रेकॉर्ड्स असे असतात जे कधी मोडतील असं कोणाला स्वप्नातही वाटत नाही. कारण ते फक्त रेकॉर्ड्स नसतात, तर ते एका युगाची ओळख असतात, एका खेळाडूने दाखवलेलं कर्तृत्व आणि त्याने केलेल्या महान कार्याची साक्ष देत असतात. असाच एक रेकॉर्ड होता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर, इंटरनॅशनल क्रिकेट मधल्या धावांचा डोंगर. पण म्हणतात ना, रेकॉर्ड्स हे मोडण्यासाठीच बनतात. असाच एक सचिनने सेट केलेला मोठा रेकॉर्ड किंग कोहलीने आपल्या नावावर केलाय. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. विराट कोहली इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सर्वात जलद 28,000 धावा करणारा खेळाडू ठरलाय. त्याने हा टप्पा सर्वात कमी डावांमध्ये गाठून क्रिकेटच्या इतिहासामध्ये एक नवा अध्याय लिहिलाय. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत याच ऐतिहासिक क्षणावर, विक्रमाच्या विश्लेषणावर आणि अर्थातच कधीही न संपणाऱ्या सचिन विरुद्ध विराट या चर्चेवर सविस्तर बोलणार आहोत. तसेच या व्हिडिओमध्ये हेही सांगणार आहे की विराट मोठा की सचिन तेंडुलकर. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. तो काळ आठवतो का, जेव्हा सचिन तेंडुलकर नावाचं वादळ मैदानावर अक्षरशः घोंगावत होतं. गोलंदाजांच्या डोळ्यात डोळे घालून केलेला सामना, बॅट मधून निघणारे एकापेक्षा एक सरस फटके आणि अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर करण्याची ती कला. हे होतं सचिनचं वर्णन. त्याने इंटरनॅशनल क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये मिळून तब्बल 34,357 धावांचा एव्हरेस्ट सारखा डोंगर उभा केला, जो आजही कॉन्स्टंट आहे. पण जेव्हा सचिनने त्याच्या कारकिर्दीमध्ये 28,000 धावांचा टप्पा ओलांडला, तो एक हिस्टॉरिक मोमेंट होता. त्यासाठी त्याला 644 इनिंग्स खेळावे लागले होते. पण त्या काळातली गोलंदाजी, खेळपट्टी आणि नियम हे आजच्यापेक्षा खूप वेगळे होते. ग्लेन मॅकग्रा, शेन वॉर्न, वसीम अक्रम, वकार युनुस यांसारखे दिग्गज बॉलर्सला चौकार षटकार मारणं तर सोडाच, पण त्यांच्यासमोर उभं राहणं सुद्धा अनेकांना जमायचं नाही. पण मास्टर ब्लास्टर सचिनने त्यांच्याच डोळ्यात डोळे घालून धावांचा पाऊस पाडला होता. त्यामुळे सचिनने सेट केलेला तो बेंचमार्क मोडणं हे इझी तर अजिबात नव्हतं. म्हणूनच तर क्रिकेटच्या चाहत्यांनी त्याला गॉड ऑफ क्रिकेट ही पदवी दिली आणि अनेकांना वाटलं की हे विक्रम मोडणं जवळपास अशक्यच आहे. पण एकदा सचिननेच 2012 मध्ये असं प्रेडिक्ट केलं होतं की कोहली त्याचा विक्रम मोडेल, आणि आज ते खरंही ठरलंय. कारण भारताच्या रन मशीन विराट कोहलीनं हे सचिनचं वाक्य खरं करून दाखवलंय. सामना होता इंडिया वर्सेस न्यूझीलंड आणि चाहत्यांनी भरलेला वडोदरा येथील स्टेडियम. भारतासमोर 301 धावांचं मोठं आव्हान होतं आणि सगळ्यांच्या नजरा विराटवर खिळल्या होत्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 28,000 धावा पूर्ण करण्यासाठी त्याला फक्त 25 धावांची गरज होती. प्रत्येक रन टाइम चाहत्यांची क्युरिओसिटी वाढवत होती आणि विराट कमालीच्या कॉन्फिडन्सने खेळत होता. मग तो मोमेंट आला ज्यावेळी न्यूझीलंडचा फिरकी गोलंदाज आदित्य अशोकच्या चेंडूवर विराटने एक 4 मारला आणि तो हिस्टॉरिक आकडा पार केला. 28,000 इंटरनॅशनल धावा, तेही सर्वात जलद 624 इनिंग्समध्ये. संपूर्ण स्टेडियमने उभं राहून या नव्या विक्रमाचं स्वागत केलं. विराटने आकाशाकडे पाहून बॅट उंचावली आणि क्रिकेटच्या इतिहासात आपलं नाव सुवर्ण अक्षरांनी कोरलं. विराटच्या सातत्यामागे त्याची प्रचंड मेहनत, जबरदस्त फिटनेस आणि कमालीची मेंटल स्ट्रेंथ आहे. अंडर प्रेशरमध्ये त्याचा खेळ आणखीनच बहरतो, म्हणून त्याला चेस मास्टर म्हणतात. टेस्ट, ओडीआय, T20 क्रिकेटच्या या तिन्ही फॉर्मॅटमध्ये त्याने स्वतःला नेहमी सिद्ध केलंय. एक काळ असा होता जेव्हा विराटची तिन्ही फॉर्मॅटमध्ये 50 पेक्षा जास्त ॲव्हरेज होती, जो एक रेअर रेकॉर्ड आहे. अर्थातच नंतर त्याची कसोटी आणि T20 ॲव्हरेज थोडी लो झाली, पण ओडीआय क्रिकेटमधली त्याची 50 पेक्षा जास्त ॲव्हरेज आजही आहे. त्यामुळे त्याला ओडीआयचा किंग मानलं जातं. आणि हो, जेव्हा जेव्हा विराट कोहली एखादा रेकॉर्ड मोडतो तेव्हा चर्चा सुरूच होते, सचिन की विराट. खरं तर या दोघांचीही तुलना करणं योग्य नाहीये, कारण दोघंही वेगवेगळ्या काळात खेळलेत, वेगवेगळ्या परिस्थितीत खेळलेत. पण हेही खरं आहे की कुणाची तुलना केली तरच आपण काय आहोत हे समजतं. एका बाजूला सचिनचे चाहते आजही सचिनला सर्वश्रेष्ठ मानतात, तर दुसरीकडे विराटच्या पिढीतील चाहते विराटला ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम म्हणतात. ही चर्चा कधीही न संपणारी आहे. पण या चर्चेपलीकडे एक सत्य आहे, ते म्हणजे भारतीय क्रिकेट खूप लकी आहे. एका युगाचा अंत झाला तेव्हा दुसऱ्या युगाची सुरुवात झाली. त्यामुळे भारताच्या विजयी पताका कायमच फडकत राहील. सर्वात जलद 28,000 धावा करून विराटने हे सिद्ध केलं आहे की तो या पिढीचा सर्वश्रेष्ठ बॅट्समन आहे. पण विराटचा हा प्रवास इथेच थांबत नाहीये. आता त्याच्यासमोर एक मोठा विक्रम आहे, तो म्हणजे सचिन तेंडुलकरचा 100 आंतरराष्ट्रीय शतकांचा महाविक्रम. विराटने आतापर्यंत 84 आंतरराष्ट्रीय शतकं पूर्ण केली आहेत.
याआधी विराटने सचिनचा ओडीआय शतकांचा रेकॉर्डही आपल्या नावावर केलाय आणि ज्या गतीने तो खेळतोय ते पाहता 100 शतकांचा विक्रम अशक्य वाटत नाही. हा प्रवास सोपा नसेल, पण किंग कोहलीसाठी काहीही अशक्य नाहीये अशी आशा करोडो भारतीय चाहत्यांची आहे. तुम्हाला काय वाटतंय, विराट कोहली सचिनचा 100 शतकांचा विक्रम मोडू शकेल का? आणि सचिन आणि विराट या दोघांपैकी तुमचा आवडता प्लेयर कोण आहे आणि का? तुमचं मत आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच क्रीडाविषयक अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.